लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता, त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयापासून आभारी आहे। जर आजचा हा संदेश तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल आणि जर तुम्हाला तो आवडला तर कृपया तुम्ही तो इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे। अर्थात हा विषय अतिशय महत्त्वाचा, फार सखोल विषय आहे व या विषयाचे मी अनेक भागामध्ये विभागणी करू इच्छित आहे, यासाठी की त्या भागाद्वारे आम्ही हा संदेश पूर्णतः समजू शकू। अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयी फार गोंधळ आणि फार मोठा गैरसमज या ख्रिस्ती जगतामध्ये पसरलेला आहे। अर्थात देव हा गोंधळाचा जनक नाहीये आणि तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ती व्यक्ती दुमतामध्ये नसावे। इफिसकरास पत्र 4 अध्यायातल्या 5व्या वचनाप्रमाणे आम्हाकडे एकच विश्वास असायला हवा। आम्हा सर्वांचे विश्वास विविध असता कामा नये, एकच विश्वास असावा। अर्थात आम्हाला प्रभूचे मन असावे व आमचे बोलणे देखील पवित्र आत्म्याद्वारे सारखेच असावे। परंतु आजच्या जगामध्ये आम्हाला सांप्रदायिक मंडळ्या वेगवेगळ्या प्रकारे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयी शिकविताना आढळत आहेत। म्हणूनच आजचा हा विषय आमच्या परीक्षणाचा व अभ्यासाचा विषय आहे, ज्यातून आम्ही सत्य जाणून घेणार आहोत। अर्थात आम्ही जो काही विश्वास करीतो हा बायबलमध्ये आहे किंवा नाही हे आम्ही पाहायला हवे। अर्थात जे बायबलमध्ये आहे तेच आम्ही स्वीकारायला हवे। मानव प्रणित किंवा मानवी संप्रदाय किंवा मानवी मत या सर्व गोष्टी आम्ही बाजूला सारायला हव्या। हा विषय संपूर्णपणे समजून घ्यावा, म्हणून या विषयाकडे तुम्ही सर्वांनी ध्यानपूर्वक व अभ्यासपूर्वक पाहावे अशी आपणा सर्वांना मी विनंती करीतो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याकडे आज संपूर्ण ख्रिस्ती जगताचं लक्ष खिळलेलं आहे। सर्वजण वाट पाहत आहेत की प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे। परंतु प्रश्न हा आहे की येशू ख्रिस्ताच्या येण्याला एवढा उशीर का लागलेला आहे। अर्थात आम्ही वचन वाचूया, प्रेषितांची कृत्य याचा 3रा अध्याय आणि याचं 21वं वचन मी आपणा सर्वांपुढे वाचत आहे। त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाने सांगितले, त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे। परमेश्वर या वाचल्या गेलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनाने आम्हा सर्वांना आशीर्वादित करो। प्रियजनो, या वचनाद्वारे आम्ही या ठिकाणी ही गोष्ट पाहत आहोत की एक काळ अगोदरच नेमून ठेवलेला आहे की ज्या काळी येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर यावे लागेल। अर्थात तिथपर्यंत येशू ख्रिस्ताला स्वर्गात राहणे क्रमप्राप्त आहे असे पवित्र शास्त्र शिकविते। अर्थात देवाने प्रत्येक गोष्टीसाठी काळ आणि वेळ नियोजित केलेली आहे। ती वेळ तुम्ही आणि आम्ही जाणू शकत नाही, कारण ते पित्याच्या स्वाधीन आहे। 21वं वचन हे एक भविष्यवाणीचं वचन आहे। अर्थात वचन असं म्हणत आहे, सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी। अर्थात पूर्वस्थितीला सर्व गोष्टी पोहोचाव्या हा कोणता काळ असावा? अर्थात मलाकी 4 आणि याच्या 5व्या वचनाप्रमाणे देव भयंकर दिवशी एलियाच्या आत्म्याला पाठवेल अशी भविष्यवाणी देण्यात आलेली आहे, जो पुत्रांची हृदय पित्याकडे वळवेल। अर्थात आम्ही या ठिकाणी 2 भाग पाहत आहोत या भविष्यवाणीचे, आणि या भविष्यवाणीमध्ये आम्हाला आढळते की मोठा दिवस ज्या दिवशी योहानाला पाठविण्यात आले होते, जो योहान बाप्तिस्मा करणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्यापूर्वी पाठविला होता राजमार्ग तयार करण्यासाठी, व त्याचं काम हे होतं की पित्यांची हृदय पुत्रांकडे वळवावी। अर्थात पुत्र ते होते जे पेत्र, योहान, याकोब, निरक्षर, अशिक्षित परंतु प्रभू येशूचे शिष्य, वाडवडिलांचे संप्रदाय पाळणारे असे जे शास्त्री, फरुशी, सदुकी जे त्या ठिकाणी पिता म्हणून होते आणि त्यांची हृदये प्रेषितीय शिकवणीकडे लावावी
यासाठीच योहान राजमार्ग तयार करण्यासाठी पाठविला होता. अर्थात योहानाने आपली सेवकाई पूर्ण केली आणि योहानाचा शिरच्छेद करण्यात आला असे पवित्र शास्त्र आम्हाला शिकविते. अर्थात ही सर्व गोष्ट येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्या वेळेला होती, कारण तो मोठा दिवस होता. मोठा दिवस कारण कृपा आणि सत्य येशू ख्रिस्ताद्वारे आली आणि या जगात देव मानव बनून आला. हा मोठा दिवस, प्रसन्नतेचं ते वर्ष होतं. परंतु आता आम्ही ज्या काळात पोहोचलो आहोत त्यानंतर 2000 वर्षाचा काळ झालेला आहे आणि आता भयंकर दिवस, भयानक दिवशी आम्ही येऊन पोहोचलो आहोत. आणि या दिवसातही देव सर्व गोष्टीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी आपला एक संदेष्टा एलियाच्या आत्म्याद्वारे तो पाठविणार आहे. आणि या एलियाच्या आत्म्याद्वारे जेव्हा तो येईल तेव्हा सर्व सांप्रदायिक मंडळांमध्ये, खोट्या शिकवणुकीमध्ये अडकलेले जे ख्रिस्ती लोक आहेत त्या सर्वांना तो खऱ्या सत्य वचनाकडे म्हणजे प्रेषित शिकवणुकीकडे त्या सर्वांना वळवेल. एलियाच्या आत्म्याचे हे कार्य आहे की त्याने पुत्रांची हृदय पित्याकडे वळवावी. अर्थात पुत्र कोण? या युगामध्ये येशू ख्रिस्ताची निवडली गेलेली मंडळी जी आहे, जी येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेला स्वर्गरोहणामध्ये घेतली जाणार आहे व ती पुत्र आहे. असे सर्व या संपूर्ण युनिव्हर्सल चर्च मध्ये असणारे प्रत्येक व्यक्ती या पुत्रामध्ये गणण्यात येतात. अर्थात पुत्रामध्ये गणण्यात आल्या कारणाने आम्ही पाहत आहोत त्यांचं काम हे आहे की संदेष्टाद्वारे आलेलं जे वचन आहे ते त्यांनी स्वीकारायला हवं. अर्थात एलियाचा आत्मा या सर्व पुत्रांची हृदये पित्यांकडे वळविल आणि आमच्यासाठी पिता हे प्रेषित आहेत. अर्थात प्रेषितांद्वारे आलेली खरी शिकवणूक आज कालबाह्य झालेली आहे. अर्थात 2000 वर्षापूर्वी प्रेषितांनी पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन खरा संदेश, सत्याची शिकवणूक दिली होती. परंतु कालांतराने ज्या वेळेला 4थं शतक उगवलं त्यावेळेला रोमन कॅथलिक पंथ याची स्थापना झाली आणि त्यानंतर आम्ही पाहतो अंधकारमय युगे आली आणि देवाचं सत्य दाबण्यात आलं आणि आजपर्यंत हे अशा प्रकारे ते सत्य लोकांपासून लुप्त झालं. पण आज देवाने एलियाच्या आत्म्याने आपला एक सेवक पाठविला यासाठी की येशू ख्रिस्ताची मंडळी परिपूर्णतेला जावी, ती सांप्रदायिक मंडळींतून वेगळी व्हावी व तिने देवाचं पाचारण ओळखावं. म्हणून या ठिकाणी 21वे वचन स्पष्ट शिकवत आहे सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी. आणि आता आम्ही त्या काळात आहोत. ही जी ख्रिस्ताची मंडळी आहे जी स्वर्गरोहणात जाणार आहे ती पूर्वस्थितीला पोहोचावी. पूर्वस्थितीला म्हणजे तिची पुनर्स्थापना सत्यामध्ये व्हावी. जे सत्य आज सांप्रदायिक मंडळांनी नाकारलेलं आहे, धिक्कारलेलं आहे आणि त्याला अनुसरून ते चालत आहेत, त्यांतून बाहेर काढण्यासाठी देवाने आपला संदेष्टा पाठविला. यासाठी की त्या संदेष्टाच्या वाणीमध्ये अशा प्रकारचा संदेश आहे जो ख्रिस्ताच्या नवरीला, मंडळीला, वधूला स्वर्गरोहणासाठी तयार करील. संपूर्ण जागतिक मंडळीला पूर्व स्थितीला आणावे, प्रेषितीय खऱ्या शिकवणुकीत आणावे आणि आज त्याचीच गरज आहे. आज या काळात संपूर्ण जग हे पोहोचलेलं आहे आणि आता येशू ख्रिस्त जो आतापर्यंत पित्याजवळ आमच्यासाठी मध्यस्थीची सेवकाई गेल्या 2000 वर्षापासून करीत आहे, ती सेवकाई समाप्त होत आहे. अर्थात ज्या दिवशी ती सेवकाई समाप्त होईल त्या दिवशी तो आपल्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी स्वर्गातनं खाली अंतराळात मध्य आकाशी तो येणार आहे. अर्थात या सर्व काळाविषयी पवित्र संदेशांच्या द्वारे भविष्यवाणीचं वचन देण्यात आलं आणि त्याप्रमाणेच होईल असं हे वचन 21वा आम्हाला शिकवत आहे. आणि तिथपर्यंत येशू ख्रिस्ताला स्वर्गात राहणे क्रमप्राप्त आहे. येशू तिथपर्यंत खाली येऊ शकत नाही आणि आज आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की येशू ख्रिस्ताचं येणं अतिशय जवळ आलेलं आहे. पवित्र शास्त्र म्हणजे बायबल आम्हाला स्कॉलर्सच्या द्वारे, तत्वज्ञानी विचारांनी समजून घ्यायचं नाही, तर पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणाद्वारे त्यातील सत्य आम्हाला समजून घ्यायचं आहे. प्रकटीकरण 10 अध्यायाच्या 7व्या वचनानुसार 7व्या व अंतिम दूताच्या संदेशाद्वारे म्हणजे आमच्या युगातील संदेशाद्वारे एकच विश्वास, जो प्रेषितीय विश्वास, त्या खऱ्या विश्वासाकडे ख्रिस्ताच्या खऱ्या मंडळीला
पुन्हा स्थापित करण्यात आलेला आहे. त्या संदेशाच्या द्वारे 7 शिक्क्यांचे जे प्रकटीकरण ते ख्रिस्ताच्या मंडळीकडे पोहोचविण्यात आले. ते प्रकटीकरणच ख्रिस्ताच्या वधूला तिचे स्थान दाखविते व तिच्या स्थानी तिला नेमते, यासाठी की तिला स्वर्गारोहणासाठी आणि पुनरुत्थानासाठी तयार करावे. प्रकटीकरण 10 अध्याय 1 ते 7 वचन हा ख्रिस्ताच्या वधूसाठी दिलेला संदेश आहे. हाच संदेश तिला ख्रिस्ताशी अदृश्य मिलापात घेऊन जातो. अर्थात सर्वाधिक ख्रिस्ती व्यक्ती विश्वास करीतात की नजीकच्या काळात भविष्यात एक दिवस येणार आहे जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामात व्यस्त असताना, म्हणजे कोणी कामावर निघाला आहे, कोणी कॉलेजात स्कूलला निघालेले आहेत आणि कोणी ड्रायव्हिंग करीत आहेत, आणि अचानक आकाशांतून एक तुतारी वाजेल व लोक गायब होतील. लहान मुलं अचानक अदृश्य होतील. प्लेन क्रॅश होतील कारण पायलट अदृश्य होऊन जातील. बसेस चालवणारे, टॅक्सी चालवणारे, हे सर्व चालक देखील अदृश्य होतील. स्वर्गारोहणात अचानक निघून जातील. या सर्व भ्रामक कल्पना आहेत. प्रियजन हो, याला सत्याचा आणि बायबलचा मुळीच आधार नाही. म्हणून आम्ही विश्वास ते करावे जे वचन आम्हाला शिकवित आहे. कोणाच्या तरी कल्पनेच्या आधारावर आम्ही ते सत्य मानता कामा नये. बहुतेक ख्रिस्ती व्यक्ती सत्यापासून वंचित असल्या कारणाने, या सत्याऐवजी काल्पनिक गोष्टीवर अवलंबून राहिल्या कारणाने ते मोठ्या भ्रमात पडलेले आहेत. अर्थात सैतानाने पुष्कळ सुप्रसिद्ध लबाडी येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयी पसरवलेली आहे. परंतु काय बायबल असं शिकवत आहे काय? आम्ही पाहायला हवे. अर्थात शास्त्रलेख काय म्हणतो त्याचा तपास आम्ही परीक्षण करून करायला हवा. अर्थात आज या सांप्रदायिक जगांतील शिकवणुकीमुळे ख्रिस्ती लोक वास्तविक गोंधळामध्ये पडलेले आहेत. येशू ख्रिस्ताची जी 3 येणे आहेत याविषयी फार गोंधळ उडालेला आहे. म्हणजे बहुतेक पुढारी अशा प्रकारची शिकवणूक देत आहेत की येशू ख्रिस्ताचे केवळ 2 वेळा येणे आहेत. परंतु वास्तविक पवित्र शास्त्राचा नीट अभ्यास केल्यानंतर आम्हाला ही गोष्ट स्पष्टपणे कळते की येशू ख्रिस्ताचे या जगात 3 वेळा येणे आहेत. या विषयावर एक संदेश मी पूर्वी दिलेला आहे. येशू ख्रिस्ताचे 3 वेळा येणे हा संदेश कृपया तुम्ही जर अभ्यासक आहात आणि सत्य जाणू इच्छित असाल, कृपया तुम्ही हा संदेश सर्वजणांनी पाहावा अशी मी विनंती करीतो. प्रभू येशू ख्रिस्ताचे पहिले येणे आम्हाला फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 7 आणि 8 वचनात आढळते. तर त्यांनी स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मानव प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्यांनी मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्यांनी स्वतःला लीन केले. अर्थात येशू ख्रिस्त मनुष्य प्रकृतीचा झाला. आमच्यासाठी मरावयास रक्त सांडण्यासाठी तो आला होता. हे त्याचं पहिलं येणं होतं. आज या जगामध्ये आम्हाला अनेक दिवस पाळण्यात येताना आढळत आहेत. अर्थात कोणी म्हणतो आज माझा वाढदिवस आहे, कोणी म्हणतो आमचा वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे, आणि कोणी वेगवेगळे दिवस पाळत असतात. अर्थात एक दिवस लवकरच या जगात उगवणार आहे. बायबल शिकविते की येशू ख्रिस्त या जगात परत दुसऱ्यांदा येणार आहे आणि तो दिवस देवाच्या कॅलेंडर मधला दिवस आहे. सर्वाधिक लोक या जगांतील त्या दिवसासाठी तयार नसतील. याचे कारण हे की जसे येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्या वेळेला सर्वाधिक लोकांना माहितीही नव्हती, ते तयारही नव्हते, तसंच येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयी जग अशाच पद्धतीने आम्हाला आढळेल. अर्थात हा दिवस मानव जातीतील सर्वाधिक आनंदाचा दिवस असेल, ज्या दिवशी खऱ्या ख्रिस्ती व्यक्तींची पापी शरीरांतून मुक्ती मिळून अविनाशी शरीर त्यांना भेटणार आहे. आरंभीचे ख्रिस्ती व्यक्ती या दिवसाची वाट पाहत होते व त्यांना ते माहित होते की तो अतिशय आनंदाचा दिवस असणार आहे व त्या विषयावर ते कायम बोलत असत व त्या दिवसाची धीराने वाट पाहत असत. याविषयी संपूर्ण नवीन करार आम्हाशी बोलत आहे आणि आज आपण त्या अंतिम दिवसात राहत आहोत. आमच्याच दिवसामध्ये येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होणार आहे. आम्ही अतिशय जवळ येऊन पोहोचलेलो आहोत, त्या दिवसाच्या अतिशय जवळ. आजच्या संदेशाद्वारे आम्ही ही गोष्ट जाणून घेणार आहोत की स्वर्गारोहण हे गुप्त आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे हे गुप्त असणार आहे. येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं जे आहे
हे अवकाशात, मध्य अवकाशात केवळ आपल्या त्या वधूला घेऊन जाण्यासाठी तो गुप्तपणे येणार, ही बायबलची शिकवणूक आहे. आणि या गोष्टी मी तुमच्या समोर पूर्णपणे मांडू इच्छित आहे, यासाठी की त्या आम्हाला समजाव्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसरे येण्यालाच रॅप्चर म्हणतात. अर्थात दुसरं येणं आणि रॅप्चर हे दोन्ही वेगवेगळे नाहीत, जसे अनेक मंडळ्या शिकवितात. पवित्र शास्त्राच्या शिकवणुकीनुसार प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे म्हणजेच मंडळीचं स्वर्गरोहण. अर्थात मंडळीसाठी हा मुक्तीचा दिवस आहे, विनाशी शरीरांतून अविनाशी शरीर परिधान करण्यासाठी. याविषयी थेसलनिकाकरास पहिले पत्र याचा 4 अध्याय आणि याचं वचन 16 आणि 17 मी आपणापुढे वाचत आहे. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गांतून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. आमेन. अर्थात या वचनाप्रमाणे आम्हाला ही गोष्ट आढळत आहे 17 वचनाप्रमाणे की प्रभू येशू ख्रिस्ताला मंडळी जी आहे, जे जिवंत उरलेले ते आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. अर्थात येशू ख्रिस्त देखील आम्हाला अंतराळात भेटणार आहे. तो या पृथ्वीवर पाय लावणार नाहीये. म्हणून केवळ प्रभू येशू ख्रिस्ताची जी मंडळी स्वर्गरोहणात जाईल, जी उचलली जाईल, तीच केवळ मात्र येशू ख्रिस्ताला पाहिल. कारण योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय 2 वचन म्हणते, ज्या दिवशी आम्ही येशूला पाहू त्या दिवशी आम्ही त्याच्यासारखे होऊ. जग त्याला पाहणार नाही, फक्त ख्रिस्त येशूची मंडळी जी स्वर्गरोहणात जाण्यास लायक असेल तीच मात्र त्याला पाहिल. स्वर्गरोहण ही प्रकटीकरणाची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला शिक्के उघडल्यापासून सुरुवात झाली आहे व त्याचा अंत संत जनांच्या शरीराचा बदल ज्या वेळेला होईल त्यावेळेला पूर्ण होईल. अर्थात योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय 21 ते 23 वचनात येशूने केलेल्या प्रार्थनेप्रमाणे विश्वासाच्या ऐक्यात ख्रिस्ताची मंडळी पूर्णता पावेल व ती रॅप्चर मध्ये जाण्यास सिद्ध होईल. हे आहे येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं. आणि याविषयी पवित्र शास्त्रात मत्ते शुभवर्तमान 24 अध्याय 36 वचन म्हणते, त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गांतील दिव्य दूताच नाही, पुत्रालाही नाही. अर्थात त्या घटकेविषयी आणि त्या दिवसाविषयी कोणालाही माहित नाही असे पवित्र शास्त्र शिकवत आहे. वचन 43 आणि 44 म्हणते, आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घर धन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. अर्थात मंडळीचं स्वर्गरोहण जे आहे हे गुप्तपणे होईल. अर्थात या ठिकाणी याची तुलना चोराबरोबर केलेली आहे. जो कोणत्या प्रहरी येणार आहे हे घरधन्याला कळवित नसतो आणि अर्थात त्यामुळेच घरफोडी होऊ शकते. म्हणूनच चोराचं जसं येणं गुप्त होईल तसंच प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी चोरासारखाच येईल, म्हणजे कोणालाही माहीत पडणार नाही. म्हणून थेसलनिकाकरास पहिले पत्र 5 अध्याय आणि याचं वचन 2 म्हणते, कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहित आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. अर्थात हे वचन आम्हाला काय शिकवत आहे? प्रभूचा दिवस चोराच्या दिवसाप्रमाणेच येणार. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त ही चोराप्रमाणे गुप्तरित्या आपल्या मंडळीला घेऊन जाईल. अर्थात प्रभूचा दिवस जसा रात्री चोर येतो तसा येणार. म्हणून 4थं वचन पुढे म्हणते, बंधुजन हो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. चोरासारखे हा शब्द पुन्हा या ठिकाणी म्हटला गेला आहे आणि ही गोष्ट या ठिकाणी प्रतीत करीत आहे की येशू ख्रिस्ताचं येणं हे गुप्त असणार आहे. तसेच प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय आणि 3 वचन म्हणते, म्हणून तू कसे स्वीकारले व ऐकले याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चाताप कर, कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. अर्थात येशू ख्रिस्ताचं येणं चोरासारखं असल्यामुळे जागृत राहण्यासाठी येथे बोध करण्यात आलेला आहे व पश्चाताप करण्यास बोध केलेला आहे. या सर्व वचनावरून पूर्णतः प्रतीत होत आहे की येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं आणि मंडळीला स्वर्गरोहणात नेणं
हे गुप्तरित्या होणार आहे, ते कोणत्याही प्रकारे जगाला प्रकट होणार नाही. निवडलेले जे विश्वासी त्यांचेच डोळे मात्र येशूला पाहतील, कारण तेच देवाचे पुत्र आहेत व त्यांनाच मात्र स्वर्गारोहणाचा विश्वास देण्यात आला होता त्यांच्या रूपांतरासाठी. त्यावेळेला काय गोष्ट घडेल? ख्रिस्ताच्या ठाई झोपी गेलेले हे पहिल्या पुनरुत्थानात उठतील व त्यांना गौरवी शरीर प्राप्त होईल, आणि जे आम्ही जिवंत उरलेले त्यांना गौरवी शरीर प्राप्त होईल. ख्रिस्ताबरोबर आम्ही मध्य आकाशात घेतले जाऊ व या जगांतील चर्चेस म्हटलेल्या मंडळांना काहीच माहित पडणार नाही की ते महासंकटाच्या काळांतून जाणार. इब्री लोकासपत्र याचा 9 अध्याय 28 वचन म्हणते, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला. हे येशू ख्रिस्ताचं पहिलं येणं होतं, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. अर्थात हे तारण जीवाचे नाही, शरीराचे तारण असेल, आणि म्हणून तारण पावलेल्या लोकांना तो दुसऱ्यांदा दिसणार आहे. संपूर्ण जग त्याला पाहणार नाही, असं हे वचन या ठिकाणी आम्हाला शिकवित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं म्हणजे देव स्वतः, इमॅन्युएल, जो देव आम्हा बरोबर, तो या पृथ्वीवर सत्तावर राज्य करण्यासाठी येईल. याविषयीची भविष्यवाणी प्रकटीकरण 1 अध्याय याच्या 7व्या वचनात आम्हाला आढळते. पहा, तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील, आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील. असेच होणार आहे. आमेन. हे येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं आहे. मी या गोष्टीवर विश्वास करीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो राजांचा राजा, तो पांढऱ्या घोड्यावर बसून मोठ्या सामर्थ्याने आणि वैभवाने ढगावर येताना दिसेल. येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं जे आहे हे अख्ख्या पृथ्वीवरील सर्व लोक पाहणार आहेत. प्रत्येक डोळा त्याला पाहिल आणि येशू ख्रिस्त वैभवाने येईल. परंतु प्रियजन हो, हे वचन येशू ख्रिस्ताच्या तिसऱ्या येण्याला दर्शवित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं अशा प्रकारे नाही आहे. हे आम्हा सर्वांना समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 1 अध्याय आणि याच्या 9व्या वचनापासून मी वाचत आहे. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला, आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केली. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. 12वं वचन. मग येरुशलेम जवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते येरुशलेमेस परत आले. प्रियजन हो, या वचनात आम्ही येशू ख्रिस्ताचं झालेलं स्वर्गरोहण पाहत आहोत, आणि या ठिकाणी आम्हाला आढळत आहे येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण जैतून डोंगरावरनं झालेलं आहे, माउंट ऑलिव्ह. आणि या ठिकाणी जे 2 शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष उभे होते, त्यांनी त्या ठिकाणी म्हटले, गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे असे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच, दुसरा नाही, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण ज्या जैतून डोंगरावरनं झालं होतं, त्या जैतून डोंगरावर येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं होईल, आणि त्यावेळेला तो भूमीला आपले पाय लावणार आहे. याविषयीची भविष्यवाणी जखरेचं पुस्तक 14वा अध्याय 4थं वचन म्हणते, आणि त्या दिवशी यरुशलेमेस समोर पूर्वेस असलेल्या जैतून झाडांच्या डोंगराला त्याचे पाय लागतील. तेव्हा जैतून झाडांचा डोंगर पूर्व पश्चिम दुभांगून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की हे येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं आहे, आणि ही गोष्ट आम्ही समजायला हवी. येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं या जगामध्ये हर्मगिदोनाची लढाई करण्यासाठी येईल. आज या जगात जी न्यू वर्ल्ड ऑर्डर, 1 वर्ल्ड गव्हर्नमेंट जे स्थापित करण्यात येणार आहे, त्याचं संपूर्ण राख करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात येईल. हे येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं महासंकटाच्या काळानंतर आहे.
येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं हे महासंकट चालू होण्याच्या अगोदर होईल आणि त्या वेळेलाच ख्रिस्त विरोधकाचं राज्य चालू होईल आणि आज आम्ही त्याच ठिकाणी पोहोचलेलो आहोत. येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं हे मत्तेकृषी वर्तमान 24 अध्यायातल्या 30व्या वचनात आम्हाला आढळते आणि ते येशू ख्रिस्ताचं येणं इस्रायल लोकांच्या वतीने लढण्यासाठी तो येईल. कारण सर्व जगांतील राष्ट्रे इस्रायल विरुद्ध जमा होतील इस्रायलला नष्ट करण्यासाठी आणि त्यावेळेलाच येशू ख्रिस्ताचं येणं होईल. ज्या वेळेला येशू ख्रिस्ताचे पाय त्या ठिकाणी जैतून डोंगराला लागतील त्यावेळेला या पृथ्वीवर फार मोठा भूकंप होईल. येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं या जगांतील सर्व लोक पाहतील. मानव जातीमध्ये देव दृश्य स्वरूपामध्ये पहिल्यांदाच दिसणार, परंतु ते त्याचं येणं अतिशय क्रोधाचं असणार. आणि प्रकटीकरण 6 अध्याय 6व्या शिक्क्यामध्ये येशू ख्रिस्त हा क्रोधाविष्ट झालेला कोकरा म्हणून म्हटलेला आहे आणि सर्व लोक जाती जातीचे लोक ऊर बडवून घेतील आणि आपल्या स्वतःला दगडाच्या कपारीमध्ये गुहामध्ये लपवतील आणि म्हणतील, कोकरा जो क्रोधाविष्ट झालाय त्याच्या संतापापासून कोण सुटेल, आणि ते आपल्या स्वतःला लपवितील. कारण येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं या जगावर न्याय आणणार आहे. पेत्राचे दुसरे पत्र याच्या 3ऱ्या अध्यायात जे म्हटलेलं आहे की आताचे जग अग्नीसाठी राखून ठेवले आहे, तो अग्नी येशू ख्रिस्त लावेल आणि संपूर्ण जग राख होईल. लक्षात घ्या. आणि मलाकी 4 अध्याय याच्या 5व्या वचनाचा शेवटचा भाग म्हणते, मी येऊन भूमीला शापाने ताडण न करावे, परंतु देवाला यावे लागले आणि या भूमीला शापाने हाणावे लागले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या तिसऱ्या येण्यानंतर संपूर्ण जगाचा विध्वंस येशू ख्रिस्त करील. म्हणूनच पृथ्वीवरील सर्व वंश ऊर बडवून घेतील. येशूचं येणं हे लोकांना प्रिय वाटणार नाही, कारण तो या संपूर्ण जगाचा विध्वंस करण्यासाठी व आपले स्वतःचे एक अविनाशी राज्य स्थापन करण्यासाठी येईल. आजचा हा संदेश जर तुम्ही ऐकला असेल तर हा योगायोग नाही, वेळ सरत चाललेली आहे. तुम्ही धन्य आहात की तुमचे डोळे हे पाहत आहेत आणि तुमचे कान हे ऐकत आहेत. तुम्ही स्वतः देवाच्या वचनात पहा व तपासा हे असेच आहे की नाही आणि हे सर्वत्र पसरवा. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी शेवटपर्यंत व ध्यानपूर्वक पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन.